बातमीनंतरचे सांगलीमध्ये माजी महापौरांचा आत्महत्येचा प्रयत्न झालाय. कारण मात्र अस्पष्ट आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. सांगली येथे माजी महापौर सुरेश पाटील यांनी काल आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचं कारण हे अजूनही कळू शकलेलं नाहीये. ते गेल्या वर्षभरापासून राजकारणापासून समाजकारणापासून लांबच होते आणि ते जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. सांगली जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख होती आणि ते सध्या अजित पवार गटामध्ये प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी आहेत. गेल्या 30 ते 40 वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय सहभागी आहेत आणि साधा कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असे पद त्यांनी भूषवलेले आहेत आणि त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे राजकीय वर्तुळामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सांगलीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय. हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माजी महापौर यांचा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. कारण मात्र कळू शकलेलं नाही आहे. सांगलीमध्ये माजी महापौर यांचा आत्महत्येचा प्रयत्न पाहायला मिळतोय. त्यांची प्रकृती स्थिर आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मात्र त्यांनी आत्महत्या का केली, तसा प्रयत्न का केला, याचं कारणही अजूनही कळू शकलेलं नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख देखील आहे. दीपक चव्हाण आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत. दीपक, आत्महत्येचं कारण नेमकं काय आहे हे काही कळू शकलंय का आणि असं पाऊल का त्याने उचललंय, यामागची काही कारणं समोर आली आहेत का? सांगलीच्या राजकारणामध्ये सुरेश पाटील यांचं नाव आदरानं घेतलं जातं. गेले कित्येक वर्ष ते सांगलीच्या राजकारणात सक्रिय आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रदेश पदाधिकारी आहेत. काल दुपारी अचानक हा प्रकार समोर आला. त्यांना ज्यावेळी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, त्यावेळी सायंकाळी ह्या माध्यमांसमोर संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे. आत्महत्याचा प्रयत्न करण्याचं नेमकं कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. अगदी मात्र काही आर्थिक कर्ज वगैरे या बाबत ते तणावात होते अशी चर्चा सांगलीमध्ये आहे. अगदी धन्यवाद दीपक. आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ.